मुंबईतल्या अटल सेतूला वाहन चालकांची पसंती मिळते। गेल्या 10 दिवसात 3 लाखापेक्षा जास्त वाहनांनी या मार्गावरून प्रवास केलाय। 10 दिवसांमध्ये 6 कोटी 15 लाखांचा टोल वसूल करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईतल्या अटल सेतूला वाहन चालक प्रचंड पसंती देत आहेत, असं चित्र यावरून पाहता येत आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। धनंजय, काय नेमकी कारणं आहेत अटल सेतूला इतक्या मोठ्या संख्येने इतका प्रतिसाद मिळतोय सगळ्या चालकांचा? विद्या, आपण जर पाहिलं तर देशातील सर्वात लांब असा हा अटल सेतू आहे, शिवडी नावाशिवाय सागरी सेतू, आणि यालाच वाहन चालकांची आणि प्रवाशांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो। त्याच्यामुळे कारण जर आपण पाहिलं तर 10 दिवसांमध्ये या सागरी सेतूवरून 3,09,034 वाहनांनी प्रवास केला आणि यातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला 6 कोटी 15 लाख 23,000 रुपये इतका टोल जो आहे त्यांनी वसूल केलेला आहे। जर आपण पाहिलं तर ताशी 100 किलोमीटर वेगाने या सागरी सेतूवरून प्रवास करता येतो आणि त्यामुळे नवी मुंबई, पनवेल, अलिबाग आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि पुणे या ठिकाणी जाण्यासाठी हा सोपा आहे। त्यामुळे ज्या दिवसापासून हा ओपन झाला त्या दिवसापासूनच लोकांचा याला चांगला प्रतिसाद मिळतो। त्याचं कारण म्हणजे वेळेची सगळ्यात होणारी मोठी बचत आणि इंधनाची होणारी बचत आहे। त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर आपलं अंतर कापता यावं यासाठी या सागरी सेतूचा वापर जो आहे तो वाहन चालकांकडून, नागरिकांकडून केला जात असल्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच या 10 दिवसांमध्ये मोठी जी आहे वसुली म्हणता येईल आपण, किंवा टोल जो आहे तो वसूल केला गेला आणि प्रवासी जे आहेत ते देखील याचा वापर करताना आपल्याला आता पाहायला मिळत आहे। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।